तर नमस्कार मित्रांनो, कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका भारंगीची भाजी कशी बनवतात ती आज तुमका दाखवतले, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलात नसाल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा। मी आज जंगलात जाऊन भारंगीची भाजी घेऊन येतले, तर मी आणि काका भारंगीची भाजी आणू जंगलात जातो। होय बघा, घराच्या बाजूकत 15 मिनिटाच्या अंतरावर होय पूल असा, वरना ट्रेन जाता ही बघा, आणि खाली पाणी असा। काका मालगाडीचे डबे मोजतात। होय जंगलात जाऊ 2 तास लागतात, तेव्हा आमका भारंगीची भाजी मिळते। होय बघा, होय वरून ट्रेन जात होती आणि होय बघा खाली पाणी आहे। होय पुलाखाली ना वर्षाच्या 12 महिने पाणी असतं आणि ह्या पाण्यात मासे सुद्धा असतात। होय पहिलं ना वाळूचो कारखाना होतो, आता नाही हा। होय बघा, ह्यो हा सालवो डोंगर। होय वाटेक जाताना पूल लागताय बघा, मग अशी मी तुमका दाखवलंय ना, वरून ट्रेन जाता आणि खाली पाणी आहे, ह्याच तर पाणी। कधी भरपूर पाऊस पडलो ना का ह्या पुलावरून पण पाणी जातं। आता काका सालव्या डोंगराची थोडीशी माहिती सांगतात, जी पूर्वीची लोक सांगायची। पाच पांडवांनी ना आवश्यक काय सांगणार मी पोळीयो कर म्हणून। मग ते रात्री दिना पीठ ठेवला, थोडेसे पोळीयो केला आणि कोंबडो आरवलेला आवाज केला की त्यात हे मोठं डोंगर नाही तर बांधित नेणार, म्हणून कोंबडो आरवलेला आवाज केला। त्यामुळे त्यांनी तसा टाकला नाही आणि इले पोळीयो खाला नाही, त्या पीठ उतारा वरतून टाकला नाही आणि त्यांना वाटेक लागले। काय केला आणि वरती वीर मारला पाणी यासाठी, त्यांना थंय राहू जागी काय होता असणार। मग त्याच्यामुळे पहिली त्यांनी ना डोंगर तयार केला आणि अर्धाने ते विहीर मारला नाही, त्यावरती विहिरीत पाणी पण भरपूर आहे। हा, आणि आता ते कोकणी करायचे ह्या वाडे आहेत वरती, ढोरांसाठी ढोरा असतात ना त्यांची वरती। ते आता श्रावणातले ना शेवटच्या सोमवारची पूजा घालतात। होय, किती लोकांना जेव असतात। आणि ते 5 होते की ना, ते दगड होते ना मोठे, मग ते दगड त्यांनी काय केला आणि खाली फेकूचे तर मोठ्या भावाचं व्हायचं खाली पायथ्याक पडलो, त्याच्याकडे 2 नंबरचं पडलो, आणि 3 नंबर 4 नंबर आणि 5 नंबर त्या तिघांचे साठमवरच्या त्या कदमाच्या घराजवळ जाऊन पडले। हा, लास्टच्या भावाचं शेवटला पडलो, त्याच्या अगोदर 4 नंबरचं पडलं आणि त्याच्या अगोदर 3 नंबरचं पडलं। हा, असेल ते दगड पडले खाली। ही कोणाची धोंड? तेच 5 पांडव होती ना, ते मोठ्या भावाची, दोघांची 2, मोठ्याची आणि वरतून फेकलेले फेकल्याने। आम्ही ना चढताना ना काय करायचं बघ, हाय ना हई एक पाय लावायचो, हई एक लावायचो, थंय अंगठो लावायचो, त्याच्यात पाय टाकायचो आणि हई टाकायचो, आणि हई जायचा पण हाय ना वरती टाप्यावर जायचा आम्ही बसासाठी। जाताना काही नाही वाटायचं, येताना पाय निसटायचे। हे खाच असेच होते आधी। पहिलं किती असं तर वरती जाऊन बसव झाला, बोलली आहे ना दगडला तर वरती ना बसवता असतं। मस्तच बुळबुटा आता
होय ना, गौरडे खाऊ घेतात ह्या रान. हे बघा सगळी चिखल करून ठेवल्याने, त्यामुळे चपला काढून जाऊचं लागतंय. बघा काका चालले आहेत पुढे चपला हातात धरून. होय गौरडे येतात म्हणून आम्ही सकाळी चिलो भारंगीची भाजी काढू. हय बघा जंगलात इलो. हय 1.5 तास झालो चालतो. आत्ताशी आमका हय भारंगीची भाजी मिळाली आ. ही बघा ही आ भारंगीची भाजी. ह्याची ना वरची कोवळी कोवळी पानंच घ्यायची, जून पानं घ्यायची नाही. बघ काय काय ना ही जून झाली आहेत. ह्या फुलाची पण काय काय जण भाजी करतात. तुम्ही ह्या फुलाची भाजी कधी बनवलात काय? जर बनवलात असाल तर कमेंट करून नक्की सांगा. ही फुलं दिसाक बघा किती मस्तच दिसतात. ही कोवळी पानं ना वेगळीच दिसतात आणि जून झालेली एकदम हिरवी हिरवी गार दिसतात. ती घ्यायची नाही. काढूया ती. तर आता असे 2च डाम मिळाले भारंगीचे. आता पुढे बघूया किती मिळतात ते. आज पाऊस जरा कमी आहे आणि वारो पण मस्त सुटला. ह्या बघा ह्या सगळा जंगलच आहे. ह्यो बघा ह्यो आ सालवो डोंगर. तुम्ही ह्यो सालवो डोंगर बघलात काय? जर बघलात असाल तर कमेंट करून नक्की सांगा. होय अजून 2-4 डाम मिळाले भारंगीचे. हे बघा ही जून झाली आहेत ना, त्याची फक्त कोवळी पानं घ्यायची अशी कुटून. होय बघा पुढे जाऊन परत आणखी एक डाम मिळाला. अशी असता भारंगीची भाजी. तुम्ही अशी जंगलात जाऊन कधी भारंगीची भाजी आणलात काय? जर आणलात असाल तर कमेंट करून नक्की सांगा. आता भारंगीची भाजी काढून झाली आहे. आता काकाने मी घरात जातो. ही भारंगीची भाजी ना अशी सगळे झाडी ना शोधूचे लागतात, तेव्हा ही भारंगीची भाजी मिळता. होय बघा 2 तास झाले भारंगीच्या भाजीक फिरत होतं. 2 तासानंतर ही बघा एवढी मिळाली भारंगीची भाजी. तर आता मी तुमका भारंगीची भाजी कशी बनवतात ती आता तुमका दाखवते. आता होय बघा ही हत कोवळी पानं भारंगीची. ही भारंगीची पानं कोवळी बघा कशी दिसतात. आणि ही जून पानं बघा, ही बघा एकदम डार्क हिरवी दिसतात. आणि ही पोपटी कलरसारखी अशी वेगळीच दिसतात कोवळी पानं. त्यामुळे हय मी सगळी कोवळी पानं एका बाजूक केलं आहे. आता ही भाजी मी चांगली धुवून घेत आहे. तर हय भाजी मी चांगली धुवून घेतलं आहे. आता ही भाजी मी वेळेवर बारीक कापून घेत आहे. हय भाजी मी अशी बारीक कापून घेतलं आहे. ही बघा आता मी चुलीवर एक कढई ठेवलं आहे. ती भाजी मी कढईत टाकते आणि थोडासा पाणी ओतून घेते. आता ही भाजी मी उकडून घेते. ह्या भाजीक ना कडवटपणा असता म्हणून ही भाजी आधी उकडून घ्यायची आणि तर पाणी सगळं गाळून टाकायचं. ही बघा ही भाजी बघा उकडल्यावर कशी दिसता. ती काळी काळी दिसता, एकदम काळी अशी दिसत नाही. बघा हेच उकडलेल्या भाजीचं पाणी बघा कसं काळा येईला. आता ही भाजी चांगली उकडली आहे. चिरडून बघायच्या ही भाजी उकडली आहे की नाही. ती उकडल्यावर ही भाजी एका चाळणीत ओतून घ्यायची आणि ह्या पाणी आता टाकून द्यायचं.
आता ही भाजी ना थंड झाल्यावर ही पिळून घ्यायची, चांगली घट्ट अशी, जशी मी व्हिडिओमध्ये दाखवते तशी चांगली घट्टसर पिळायची. सगळं पाणी ह्याच्यातलं काढून टाकायचं. होय बघा, सगळी भाजी मी अशी घट्टसर पिळून घेतलं आहे. ही बघा. आता मी होय बघा चुलीवर कढई ठेवलं आहे. कढई चांगली तापली का त्याच्यात मी 1 चमचो तेल ओतून घेते. आता मी त्याच्यात टाकते 2 हिरवे मिरचे. जर तुमका ही भाजी जास्त तिखट होई असाल तुम्ही मिरची कमी जास्त पण करू शकता. आता मी ह्याच्यात टाकते बारीक चिरलेलो कांदो. हे का ना पालेभाजी, कुठची पण पालेभाजी असली ना त्याका कांदो जास्त लागता, म्हणजे ही भाजी चांगली लागता. हे मी 2 कांदे मोठे घेतलंय बारीक चिरून, ते टाकलंय. आता हे कांदो 2 मिनटं तेलात परतवून घ्यायचो. आता ह्याच्यात मी भिजवलेली चणा डाळ घालून घेतोय. ह्या भाजीत चणा डाळ टाकली ना भाजी मस्तच लागतं. आता ही आपण चणा डाळ 2 मिनटं परतवून घेऊया तेलात. आता हे चणा डाळ शिजूसाठी मी थोडासा पाणी ओतून घेते. आता हे बघा चणा डाळ चांगली शिजली आहे. आता त्याच्यात मी ही उकडलेली भाजी टाकून घेते. जर तुम्ही भारंगीची भाजी कधी खाल्लात नसाल तर भारंगीची भाजी एकदा तरी नक्की करून बघा. आता ही भाजी आपण चांगली मिक्स करून घेऊया. आता मी याच्यात टाकते चवीनुसार मीठ आणि परत एकदा ही भाजी मिक्स करून घेते. आता ही भाजी मी ताटली ठेवून 5 ते 6 मिनटं वाफेवर शिजून घेते. कारण ही भाजी आपण आधीच शिजवलेलो ना, त्यामुळे जास्त वेळ का लागत नाही. तर हे बघा 5 ते 6 मिनटं झाली आहेत. ही भाजी चांगली शिजली पण. आता मी ह्याच्यात टाकते मस्त असा ताजा ताजा किसलेला खोबरा. आता ही भाजी परत एकदा मिक्स करून घ्यायची. तुम्ही भारंगीची भाजी कशी बनवतात ती कमेंट करून नक्की सांगा. आणि ही भाजी तुम्ही कधी खाल्लात नसाल तर ही भाजी एकदा तरी नक्की करून बघा. खाऊ पण खूप चांगली लागतं. तर हो तयार असं आपली भारंगीची भाजी. तर ह्यो भारंगीच्या भाजीचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो तर कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.